विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका याकरिता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामध्ये हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आहेत यावर आज प्रश्न बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आजच्या व्हिडिओतून नक्की तुम्हाला फायदा होईल. आणि जर परीक्षेसाठी जर तुम्हाला कोर्स परचेस करायचा असेल तर 2500 प्लस प्रश्न, नोट्स, ऑनलाईन टेस्ट फक्त 499 रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाईल. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी ऑफर आहेत. हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच नॉन टेक्निकलचं मटेरियल हवं असेल तर 19,000 प्रश्न आणि 300 प्लस ऑनलाईन टेस्ट ह्या देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 वर व्हॉट्सअप करू शकता. या दोन्ही कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, गोवा राईट ऑफ सिटीजन्स टू टाइम बाउंड डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस बिल 2013 हे विधेयक गोवा राज्यात पारित झाले तेव्हा कोण मुख्यमंत्री होते? मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार, हरीश रावत की रघुवीर दास? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, मनोहर पर्रीकर. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या डायरेक्ट झालेल्या परिषदेत परिणामकारक व जबाबदार शासनाचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. ऑप्शन आहेत 1995, 1997, 1999 की 2001? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, 1997. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 या कायद्याची अंमलबजावणी कधी करण्यात आली? ऑप्शन आहेत 12 मे 2005, 12 मे 2006, 14 मे 2007 की 25 मे 2008? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, 12 मे 2006. पुढील प्रश्न, भारतातील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? ऑप्शन आहेत वीरप्पा मोईली, मनमोहन सिंग, चिदंबरम की व्यंकय्या नायडू? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, वीरप्पा मोईली. यानंतर पुढील प्रश्न, पुढील विधाने पहा. पहिले विधान आहे, महाराष्ट्र शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम तयार करण्यासाठी तत्कालीन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली सचिव समितीची नेमणूक केली. ऑप्शन 2, सचिव समितीचे अध्यक्ष डॉक्टर पी.एन. मीना होते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, दोन्ही विधाने ही अगदी बरोबर आहेत. परीक्षेत जर अवघड प्रश्न विचारला गेला ना तर असेच प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. त्यामुळे आपलं जे मटेरियल आहे त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर असेच क्वालिटी प्रश्न मिळणार आहेत. तर तुम्ही अवश्य ते मटेरियल परचेस करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न, विधाने बघा. पहिलं विधान आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005 हा 28 एप्रिल 2015 पासून अंमलात आला. 2, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 राजपत्रात 21 ऑगस्ट 2015 रोजी प्रसिद्ध झाला. तर यापैकी योग्य विधान कोणतं आहे? आणि तिसरं विधान आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 19 ऑगस्ट 2015 रोजी मिळाली. तर हे तिन्ही जे विधाने आहेत ते बरोबर आहेत. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तीच्या पारदर्शक, कार्यक्षम, समयोचित लोकसेवा देण्याकरिता आणि तत्संबंधी तनुषंगित बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अधिनियम खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑप्शन आपल्या स्क्रीनवर आहे. स्वतः ऑप्शन रीड करायचे आणि प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. पुढील प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा भारतीय गणराज्याच्या कोणत्या वर्षी संमत होऊन अंमलात आला? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क, 66व्या वर्षी. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा विधानसभेत खालीलपैकी कधी संपन्न झाला? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन अ, 15 जुलै 2015 रोजी संमत झाला. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा सन 2015चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक कितवा आहे? 29, 30, 31 की 32? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक क, 31. यानंतर पुढील प्रश्न, पुढील विधानांवर विचार करा. पहिलं विधान आहे, लोकांच्या शासनाकडून असणाऱ्या लोकसेवा विषयीच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरे विधान आहे, शासन किंवा सार्वजनिक प्राधिकरणांकडून लोकांना लोकसेवा उपलब्ध करून दिल्या जातात.
त्यानंतर तिसरं विधान आहे लोकसेवांमध्ये पारदर्शकता, लवचिकता व गतिमानता आवश्यक आहे. वरीलपैकी योग्य विधान कोणतं आहे? फक्त एक, 1, 2, 2, 3 की तिन्ही? योग्य उत्तर आहे तिन्ही विधाने अगदी बरोबर आहेत. व्हिडिओला पॉज करा आणि तिन्ही विधाने परत एकदा वाचून घ्या. यानंतर पुढील प्रश्न, लोकसेवा हक्क अधिनियमाची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत? 1. नागरिकांना लोकसेवा निर्धारित कालावधीत उपलब्ध करून देणे. 2. प्रत्येक नागरिकाला लोकसेवेचा हक्क प्राप्त करून देणे. 3. लोकसेवा विहित मुदतीत उपलब्ध करून देणाऱ्या कार्यक्षम कर्मचाऱ्यांचा गौरव करणे. 4. लोकसेवा उपलब्ध करून देण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड करणे. तर लक्षात घ्या, याचं जे राईट आन्सर आहे 1, 2, 3, 4 ही चारही विधाने अगदी बरोबर आहेत. यानंतर पुढील प्रश्न, पुढील विधान व त्याचे स्पष्टीकरण पहा. 1. विधान सुशासन म्हणजे निसंदिग्धपणे मूलभूत सामाजिक मूल्य शोधणे व त्याचा पाठपुरावा करणे. 2. स्पष्टीकरण, लोकसेवा हक्क अधिनियम हा गुड गव्हर्नन्स प्रक्रियेला चालना देण्याचा एक भाग आहे. तर याचं राईट आन्सर काय असेल? तर ते आहे विधान आणि स्पष्टीकरण हे दोन्ही बरोबर आहेत. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणास नागरिकांच्या सनदेचे जनक असे संबोधले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, जॉन मेजर. पुढील विधानावर विचार करा. पहिले विधान आहे इंग्लंडमध्ये तत्कालीन पंतप्रधान जॉन मेजर यांनी 1991 मध्ये नागरिकांची सनद प्रसिद्ध केली. दुसरे विधान, नागरिकांना लोकसेवा परिणामकारक, जबाबदार व पारदर्शकपणे मिळाव्यात या उद्देशाने जॉन मेजर यांनी नागरिकांची सनद सर्व विभागांना लागू केली होती. तर यापैकी योग्य विधान कोणतं आहे? तर लक्षात घ्या, ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्न, भारतामध्ये लोकांना लोकसेवाविषयक अधिकार मिळावेत म्हणून केंद्र शासनाने टाइम बाउंड ऑफ सिटीजन्स फॉर टाइम बाउंड डिलिव्हरी ऑफ गुड अँड सर्व्हिसेस अँड रिड्रेसल ऑफ देअर ग्रीव्हन्स बिल तयार केले, पण अद्यापही ते पारित झालेले नाही. केंद्र शासनाने हे विधेयक पुढीलपैकी कधी तयार केले होते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, 2012 मध्ये. पुढील प्रश्न, भारतामध्ये लोकसेवा हक्क अधिनियम लागू करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते? तर ते आहे ऑप्शन ड, मध्य प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम यावर आपण प्रश्न बघितले. जर तुम्हाला संपूर्ण मटेरियल हवं असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. दोन्ही कोर्सचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपलं जे दुसरं युट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करा, ज्यावर डेली सकाळी 6 वाजता चालू घडामोडींचे प्रश्न आपण स्पष्टीकरणासह घेऊन येत असतो. आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण की डेली बेसिसवर असेच अभ्यासाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. थँक्यू.